नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान राजा यूट्यूब चॅनलमध्ये. शिंगाडा पिकाला कृषी पिकाचा दर्जा दिलेला आहे. राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय काय आहे? शिंगाडा पीक आणि याची लागवड कुठे केली जाते, कोणत्या तालुक्यात, कोणत्या शहरात ही पिकाची लागवड केली जाते आणि काय फायदे आहे या पिकाचे आणि राज्य सरकारने काय निर्णय दिला आहे याविषयी सविस्तर चर्चा आपण किसान राजा चॅनलच्या माध्यमातून. शिंगाडा बघा, तलावाच्या कडेला किंवा पाणथळ जागी येणारी ही वनस्पती आहे आणि ही जी वनस्पती आहे ही दुर्मिळ जमात म्हणून ओळखली जाते. परंतु आता राज्य शासनाने याला एक महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. राज्य शासनाने याला जी काही पिके आहे, आपले जी काही कांदा बटाटा जी काही पिके आहे यांचा दर्जा दिलेला आहे. काय आहे? शिंगाडा पीक. शिंगाडा हे अतिशय गुणकारी आहे. रक्ताची कमी असेल किंवा अँटीऑक्सिडंट असेल किंवा B12 असेल, B3 असेल, अशा भरपूर साऱ्या जैविक आणि आधुनिक वनस्पतींचा एकत्र मिलाप असणारा हा समूह आहे आणि याच्यामुळे शरीराला भरपूर प्रमाणात फायदे आहेत. आता ही शक्यतो तळे असेल किंवा ओढे असेल, नाले असेल, या ठिकाणी ही वनस्पती येत असते. मग आता ही शिंगाडा शेती कशी करायची? तर शिंगाडा शेती ही पाणथळ जागी मोठ्या प्रमाणात होत असते. परंतु आता सरकारने याला मोठ्या प्रमाणात अनुदान किंवा जे काही दर्जा दिल्यामुळे ही शेती भरपूर शेतकरी करू शकतात. तर शिंगाडा शेतीविषयीचा काय सरकारी जी-आर आहे बघा, कृषी पशुसंवर्धन विभागाने आलेला 29 एप्रिलचा जी-आर आहे. शिंगाड्याला कृषी पीक म्हणून मान्यता दिली आहे. तर शासन निर्णय काय आहे सविस्तर चर्चा करणार आहोत. दिनांक 29 एप्रिलचा सुधारित शासन निर्णय असा आहे: राज्यात पूर्व विदर्भीय शेतकऱ्यांकडून लहान लहान तलाव किंवा ओढ्यांमध्ये या शेतीची लागवड केली जायची. परंतु आता या शेतीला आधुनिक किंवा ज्याचे जास्तीत जास्त फायदे होण्यासाठी शासन निर्णय असा दिलेला आहे की ही शेती जी आहे, आता ही शेती बाकीच्या पिकांसारखी शेती ही कन्सिडर केली आहे. म्हणजे सरकारने याला चांगला दर्जा दिलेला आहे. म्हणजे जी शेती करण्याला प्रोत्साहन दिलेले आहे. कारण शासन निर्णयांमध्ये असं सांगितलं आहे की बाकीची पिकं जशी आहे तसेच बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांनी सुद्धा शिंगाडा पिकाला फळे व भाजीपाला अंतर्गत घेतलेला आहे. शासन निर्णय काय आहे बघा, शिंगाडा पिकास फळे व भाजीपाला पिकामध्ये समावेश केला आहे. तसेच फळे व भाजीपाला संवर्धित पीक म्हणून मान्यता दिली आहे. या सविस्तर जी-आर www.maharashtra.gov.in वर उपलब्ध आहे. मग आता शिंगाडा पिकाविषयी शेती कशी करायची, लागवड कशी करायची आणि ही विक्री कशी करायची, याच महत्त्वाच्या गोष्टी आहे. कारण हे अतिशय वेगळं पीक आहे. महाराष्ट्रामध्ये जी काही पाणथळ जागा ज्या ठिकाणी आहे, यवतमाळ, हिंगोली या ठिकाणी होतं आहे. तसेच विदर्भ असेल, मराठवाडा किंवा कोकणामध्ये सुद्धा काही ठिकाणी लागवड करायची आहे. व्हिडिओ तर तुम्हाला आवडले असल्यास व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा.